आहात, एकदम सरकारचे नावाजलेले मंत्री आहात आणि आपला निर्णय कोण बदलेल अशी तरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात परिस्थिती नाहीये। नार्वेकरजी, तुम्ही काय सांगितलं का ते प्लेग आला होता तेव्हा हे रुग्णालय उभं केलं होतं, मग काय दाऊद इब्राहिम नंतर 5 पैसे सुरू केले, काय सोडणार आहे का त्याला? आमदारांना घेऊन व्हिजिट करणार का मंत्री महोदय? कोण बाजार, कोणाचा बाजार, बाजार आहे म्हणून त्यांच्याकडे पाठवायची, बाजार नसता तर यांच्याकडे पाठवायची। अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? नार्वेकर साहेबांच्या गाडीतनं, ज्या गाडीमुळे ट्विट निर्माण झालं त्या गाडीतनं मी स्वतः साधा प्रश्न मिलिंद नार्वेकरांनी विचारलेला आहे, कारण याच्या बाबतीमध्ये लोकांच्या भावना तीव्र आहेत। हे जगप्रसिद्ध आहे, हे हॉस्पिटल जगप्रसिद्ध आहे आणि जो प्रवीण दरेकरांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे की नावाच्या बाबतीमध्ये जेवढा आग्रह पालकमंत्री धरतायत त्याच्यापेक्षा जास्त आग्रह जर लोकांना सुविधा देण्यामध्ये धरल्या असत्या तर आम्ही देखील सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला असता, परंतु नावासाठी हे सगळं चाललंय। मग यांनी जो विचारलेला प्रश्न बरोबर आहे, तिथे बाजूला ट्रम्प टावर आहे त्यांच्या पुढे, त्याची नावं त्यांना चालतात सगळी, फक्त ही जी काय ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या ऐतिहासिक वास्तूला जगप्रसिद्ध मान्यता मिळालेली आहे अशांची नावं घेऊन त्या सगळ्या सुविधांपासून लोकांचं लक्ष दूर करायचं, या सगळ्या विषयातनं लोकांना बाजूला काढायचं, असं काही षडयंत्र आहे का? त्याच्यामुळे तुमची एकंदर भावना आम्हाला अशी दिसते की हे नाव बदललं नाही पाहिजे। तर जे सचिन भाऊनी विचारलं की जर तुमचं मत झालेलं आहे की या प्रकारच्या नावामध्ये बदल होता का म्हणे, तर आपण सांगून टाका, आपण सक्षम मंत्री आहात, एकदम सरकारचे नावाजलेले मंत्री आहात आणि आपला निर्णय कोण बदलेल अशी तरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात परिस्थिती नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला हा पूर्ण अधिकार असा आम्ही समजतो आणि म्हणून तुमच्याकडनंही आम्ही अपेक्षा करतो। तुम्ही बाकीच्या मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं बघू, चौकशी करू, मुख्यमंत्र्यांकडे विचारू, आता सध्या काय सगळे निर्णय घेण्याच्या आधी सभापती महोदय, नार्वेकरजीनं सांगितलं, नार्वेकरजी तुम्ही काय सांगितलं का ते प्लेग आला होता आणि तेव्हा हे रुग्णालय उभं केलं होतं, मग काय दाऊद इब्राहिम नंतर 5 पैसे सुरू केले, काय सोडणार आहे का त्याला? एखाद्या मला एक विचारा, हे इंग्रज राजवटीचा प्रतीक आहे, 150 वर्ष राज्य केलं त्या हरामखोरांनी, 150 वर्ष, लाखो लोक मारले गेले, ट्रम्प असू दे का कोणी असू दे, धोरण ठरलं पाहिजे। काय इंग्रजाचं नाव या राज्यात देशात चालतं कसं? काय कारण आहे? अरे ज्यानं आमचा देश रक्तबांबड केला त्याच्या, मला वाटतं काँग्रेसनं जे आतापर्यंत चालून घेतलं ते चालता कामा नये। हे काँग्रेसनं जे 150 वर्ष चालवलं, 75 वर्ष हे नाव तुम्ही चालवले। सभापती महोदय, माझी एक मिनिट, मला एक चांगला विषय बोलू द्या ना, चांगला विषय। भाऊ एक चांगला विषय बोलू दे। सभापती महोदय, भाऊ सचिन भाऊ एक महत्वाचा विषय। सभापती महोदय, माझी विनंती या सर्वसामान्य गरीब नागरिकाला धरून आहे। जसं माननीय प्रवीण दरेकरांनी आणि मिलिंद नार्वेकर साहेबांनी आणि अनिल परब साहेबांनी सांगितलं की पेशंटसाठी, नातेवाईकांसाठी एखादी बिल्डिंग चांगली व्हावी, भाऊचा आणि माझा प्रस्ताव असा आहे की अभ्युदय नगरची फार मोठी डेव्हलपमेंट होते, त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स आहेत, एक 200 रूमचं गेस्ट हाऊस तिथे बनवेल का सरकार? हे गोरगरीब जनतेसाठी असेल, त्याची गोष्ट सरकारने करावी। मिलिंद नार्वेकर, 1 मिनिट मंत्री महोदय, मिलिंद नार्वेकर लास्ट व्हिजिट बोला, प्रश्न विचारा। व्हिजिट करणार का आमदारांना घेऊन व्हिजिट करणार का मंत्री महोदय? तिघांचं उत्तर एकत्र, तिघांचं उत्तर दे। प्रवीण दरेकर साहेबांनी आणि प्रसाद लाड साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याला असं वाटतं की सगळंच सभागृह अनुकूल आहे, त्याच्यामुळं आता जी पेशंटसाठीची भूमिका संपूर्ण सभागृहानं मांडली ती मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली जाईल, उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली जाईल आणि अभ्युदय नगरमध्ये अशा पद्धतीची जर इमारत बांधता येणार असेल तर त्याच्यासाठी देखील सकारात्मक सरकार प्रयत्न करेल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।